नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। काँग्रेस आघाडी सरकारनं 2006 ला 3 वायनरी प्रकल्प स्वर्गीय आर पाटील, हर्षवर्धन पाटील व संजय काका यांनी दिले होते। 2 वायनरी सुरू आहेत, तिसरी कुठे आहे असा सवाल करत वायनरीचे 6 कोटी रुपयांचे अनुदान खासदार संजय पाटलांनी हाणला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला। या संदर्भात 2 दिवसात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसेच खासदारांची गुंडगिरी मोडून काढायलाच मैदानात उभा असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी सावळज येथे सभा घेतली। यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, खासदार संजय पाटील यांच्या गुंडगिरीला मी भीक घालत नाही, ती मोडून काढण्यासाठीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणं, वाळू तस्कर आणि मटका बुकिंगसाठी पोलिसांना भंडावून सोडणं, चांगल्या अधिकाऱ्यांची बदली करणं असले उद्योग खासदार करत आहेत। खासदारांची दुकानदारी मी बंद करणार आहे। खासदारांनी जिल्ह्यातील भाजप आमदारांची मंत्रिपद कापली, प्रत्येकाला त्रास दिला म्हणून तर त्यांच्या उमेदवारीला सर्वजण विरोध करत होते, परंतु मी एकटाच त्यांना उमेदवारी द्या म्हणत होतो। आज एकही माणूस खासदारांचा प्रचार करायला तयार नाही। त्यांचं डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटलेले आहेत। कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार संदीप सावंत व त्याच्या टोळीस पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या 4 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलाय। कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी संदीप सावंत आणि त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार पोलीस अधीक्षक शर्मा यांनी संदीप सावंत, सूर्यकांत यादव, सुजित कदम, उत्तम बनसोडे या चौघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या 4 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलाय। या टोळीच्या विरोधात 2015 ते 2018 पर्यंत खून करणं, मोठी दुखापत करून मारहाण करणं, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणं, अश्लील शिवीगाळ करणं, दारू पिऊन दंगा करणं अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत। देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे। भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशात हुकुमशाही येईल, त्यामुळे देशात लोकशाही नांदण्यासाठी सांगलीतून स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना विजयी करावं असं आवाहन माजी मंत्री व काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले। आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। यावेळी विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, विक्रमसिंह सावंत आदींसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, मोदींनी 50 मुद्द्यांवर मतं मागितली। शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 हमी भाव, कर्जमाफी, भ्रष्टाचाराला आळा घालणं, लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणं आदींसह आश्वासनांचे मुद्दे येथील जनतेसमोर मांडले, मात्र 5 वर्षात आश्वासनांची पूर्तता केली नाही। शेतकरी व गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे जनतेनं याचा जाब विचारला पाहिजे। देशात लोकशाही नांदली पाहिजे, त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाआघाडीची सत्ता राज्यात येणं आवश्यक आहे। त्यासाठी जनतेनं साथ द्यावी असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रचारासाठी बुधवार 17 रोजी सकाळी 10 वाजता येणार असून भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे तयारी सुरू आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजप महायुतीचे उमेदवार राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुधीर गाडगे, सुरेश खाडे, विलासराव जगताप, अनिल बाबर, शिवाजीराव नाईक, सुरेश हळवणकर, माजी आमदार सर्वश्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, संभाजी पवार, राजेंद्रनाथ देशमुख, नितीन शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत। तर जत तालुक्यातील संक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास जाहीर सभा होणार आहे। देशासमोरील परिस्थिती पाहता महाआघाडीची सत्ता राज्यात येणं आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांनी ताकदीनं काम करावं। पक्षाशी गद्दारी चालणार नाही, विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला। ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीसह सर्व मित्रपक्ष ताकदीनं प्रचार करत आहेत। काँग्रेसची ही जागा स्वाभिमानीला सोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला। वास्तविक याबाबत जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला होतं, पण ते घेतलं नाही। पक्षाची वरची सिस्टीम बदलणं आवश्यक आहे, मात्र आता वेळही निघून गेलेली आहे। जे समोर आलेलं आहे त्याला समोर जाणं गरजेचं आहे। त्यामुळेच आघाडीच्या उमेदवारासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ताकदीनं काम करावं। उमेदवार आले नाहीत, भेटले नाहीत अशी कोणतीही कारणं सांगण्याची ही वेळ नाही। आता फक्त प्रचार करायचा व आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा। देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येणं गरजेचं आहे असं मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केलंय। तर राष्ट्रवादीच्या सहकार्याबाबत विचारलं असता काहीही अडचण नाही, समोर भाजपचा उमेदवार आहे, त्यामुळे इतरांना मदत करण्याची संधीच राष्ट्रवादीला नाही व तसं करणारही नाहीत। सध्या राष्ट्रवादी पूर्णपणे प्रचारात सक्रिय असल्याचं मोहनराव कदम यांनी सांगितलंय।
सांगली जिल्ह्यातील जनता आता पेटून उठलेली आहे। जिल्ह्यातील नेते मंडळी कुठे जरी असले तरी सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे। सांगली मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे। ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे, त्यामुळे खानापूर आटपाडीची परिस्थिती यापेक्षा फार वेगळी आहे अशी काही परिस्थिती नाही। मतदारसंघातील दोन्ही भाऊ कुठे जरी गेले असले तरी मतदारसंघातील जनता माझ्यासोबत राहील असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी विटा येथे प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत बोलताना व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ विटा शहरातील प्रमुख मार्गांवरून पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। गोपीचंद पडळकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी लढवत आहे। ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात राहिलेली नाही। नेते कुठेही असले तरी जनता माझ्यासोबत आहे। जनतेनेच निवडणूक हाती घेतलेली आहे, त्यामुळे निवडणुकीत 100% जनता माझ्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। भाजप सरकारने अनेक आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाही। महागाई प्रचंड वाढली आहे। महिलांनी कष्ट करून जमा केलेलं स्त्रीधन देखील भाजपने चोरलं असल्याचा आरोप महिला काँग्रेस आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा रोटे यांनी केला। तर स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी 2 वाजता स्टेशन चौकात मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। त्या म्हणाल्या, भाजपने 5 वर्षांपूर्वी जनतेला अनेक आश्वासनं दिली, मात्र ही आश्वासनं पूर्ण केली नाहीत। महागाईत प्रचंड वाढ झाली आहे। काँग्रेस सरकारच्या काळात असलेला 450 रुपयांचा गॅस 960 रुपयांपर्यंत गेलेला आहे। गोरगरिबांचं रॉकेल देखील बंद झालंय। उज्ज्वला गॅस योजना सुरू केली। गॅस 1000 रुपयांपर्यंत पोहोचल्यानं गोरगरीब कुटुंबांना गॅस घेणं परवडत नाही। तर दुसरीकडे भाजप सरकारने रॉकेल देखील बंद केलाय, त्यामुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। महिलांनी कष्ट करून काही पैसे गोळा केले होते, मात्र या महागाईत पैसे संपलेले आहेत। भाजपने महिलांचं हे स्त्रीधन चोरलं असल्याचा आरोप रोटे यांनी केलाय। सांगली जिल्ह्याचं राजकारण फार चमत्कारिक आहे। एकीकडे दादांचा थोर वारसा सांगितला जातो आणि ज्यांनी साखर कारखानदारीच्या विरोधात रान उठवलं त्यांचीच निशाणी घेऊन दादांचा वारसदार लढतोय, यासारखं दुसरं दुर्दैव नाही। गतवेळी काँग्रेसचं नाव लोकसभा व विधानसभेतून गेलं, यावेळी काँग्रेसची निशाणीच गेली अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या संवाद मेळाव्यात केली। भंडारी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, समोरच्यांवर टीका करणं म्हणजे प्रचार नव्हे, आपल्याही चांगल्या बाजू मांडता येतात। सबका साथ सबका विकास ही केवळ घोषणा न करता ते प्रत्यक्षात उतरवलंय। सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या। मोदी सरकारने परिवारांचं नाव कोणत्याही योजनेला दिलं नाही। सध्या 2च गांधी नाव देण्यासाठी आहेत, कारण त्यांना संधीच मिळाली नाही। सूडभावनेचं राजकारण न आणता केवळ विकासावर भर दिला। आम्ही केवळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच राज्य चालवलंय। शरद पवार 2 वर्ष संरक्षण मंत्री तर 8 वर्ष कृषी मंत्री होते। संरक्षण मंत्री असताना त्यांनी माजी सैनिक किती आहेत हे शोधण्यापेक्षा संरक्षण खात्याकडे किती जमिनी आहेत यांची आकडेवारी घेतली। जमिनीवर प्रेम असणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। जत शहरासह तालुक्यातील काही गावात आज सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे। या पावसामुळे वातावरणातील धग कमी झाली आहे, मात्र आंबा, बेदाणा, द्राक्षे व शेवगा या फळपिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। तर उन्हाळी कापूस, ऊस, मका व भुईमूग या पिकासाठी या पावसामुळे पोषक वातावरण निर्माण झालंय। आज झालेल्या पावसामुळे हवेतील उकाडा कमी होऊन काही प्रमाणात परिसरात गारवा निर्माण झालाय, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी तात्पुरता सुटकेचा निश्वास सोडलाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दिवसभर कडक ऊन व सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत होतं, परंतु पावसाने दडी मारली आहे। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत कडक ऊन होतं। सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार झालं। 6:30 वाजण्याच्या दरम्यान विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। तब्बल 1.5 तास जत व बनाळी परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस झाला।